नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहत आहात ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात 7 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप। आणि माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणाईला तिच्या घरातच चाकूने वार केल्याची घटना। घेऊया एक अल्पशा विश्रांती। आता आपले लाडके ठाणे फास्ट यूट्यूब देखील पहा। अधिक माहिती करता यूट्यूबवर टाईप करा ठाणे फास्ट आणि पहा आपल्याला हवा असलेला एपिसोड केव्हाही आणि कुठेही। तसंच ठाणे फास्ट न्यूज चॅनल या फेसबुकवरील पेजला आवश्यक भेट द्या। www.youtube.com आणि www.facebook.com। ठाण्यातील ताज्या ज्वलंत घडामोडी चुकवू नका। फास्ट लाईफस्टाईलला ठाणे फास्टची सोबत असू द्या। रुद्र संजय खेतले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक खेतले परिवार। विश्रांतीनंतर पुन्हा आपला स्वागत। ढोलताशांच्या गजरात आगमन झालेल्या 7 दिवसांच्या गणरायांचा जड अंतकरणाने भावपूर्ण निरोप घेतला। यासाठी गणेश भक्तांनी विसर्जन स्थळी मोठी गर्दी केली होती। ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी सुमारे 26,000 बाप्पांचं विधिवत विसर्जन करण्यात आलं आहे। ग्रामीण भागात सर्वाधिक 518 सार्वजनिक तर शहरी भागात सर्वाधिक 16,861 घरगुती बाप्पांना भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला। ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि घरगुती 9,274 गणरायांना निरोप देण्यात आला आहे। त्यामध्ये ग्रामीण भागात 518 सार्वजनिक तर 8,756 घरगुती तसंच शहरात 137 सार्वजनिक आणि 16,861 गणरायांना निरोप दिला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या। विसर्जन स्थळी भाविकांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला रात्री उशिरापर्यंत निरोप देण्यासाठी गर्दी केली होती। तसंच कोणतीही विपरीत घटना घडू नये म्हणून शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता। तसंच विसर्जन ठिकाणी स्वयंसेवक उभे करण्यात आले होते। ठाण्यात वर्तकनगर पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस हवालदार भरत भिकाजी थोरात यांचा अखेर रविवारी दुपारी सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। शुक्रवारी सकाळी घरातील बाथरूममध्ये अंगावर रॉकेल ओतून त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं होतं। यानंतर ते सुमारे 80% भाजले होते। त्यांनी हा प्रकार का केला हे स्पष्ट झालेलं नाही। वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीत भरत थोरात कुटुंबियासमवेत राहत होते। सध्या ते भिवंडी येथील भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते। वर्षभरापूर्वी बाईकवरून जात असताना एका कंटेनरने त्यांना धडक दिली आणि त्या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला जबर मार लागला होता। त्यानंतर गँगरिंग झाल्याने त्यांचा पाय कापावा लागला होता। त्यामुळे ते अत्यंत निराश झाले होते। याच कारणामुळे त्यांनी जाळून घेतले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। पावसानं लावलेल्या जोरदार हजेरीमुळे ठाण्यातील कोपरी भागात ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं अर्धा ठाणे अंधारातच होता। परंतु यामुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ठाणे जिल्ह्यातील एकमेव शासकीय रुग्णालय सिव्हिल रुग्णालय हे सुद्धा जवळपास 1 ते 1.5 तास अंधारात होतं। या इस्पितळात जनरेटर आहे, परंतु त्याची क्षमता फक्त रुग्णालयातील 2 ते 3 विभागाला वीज पुरवठा करण्याएवढीच आहे। त्यामुळे अनेक विभाग म्हणजेच महिला बाळंतण विभाग, लहान मुलांचा विभाग, जनरल विभाग, विषबाधा विभाग, अपघात विभाग हे महत्त्वाचे विभाग अंधारातच होते। या विभागात जवळपास 500 ते 600 रुग्ण नेहमी उपचार घेत असतात किंवा ॲडमिट असतात। या सर्व रुग्णांचे काल हाल झाले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेले अनेक वर्ष हे असंच सुरू आहे। या प्रकारानंतर नागरिक नाराज आहेत, परंतु आम्ही लवकरच सर्वच विभागाला जनरेटरमुळे वीज पुरवठा करता येईल ही मागणी प्रशासनाकडे करणार आहोत असं उडती उत्तरं प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली आहेत। रविवारी संध्याकाळपासूनच ठाण्यातील पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं ठाण्यातील 3 हात नाका, वंदना टॉकीज, राम मारुती रोड, नौपाडा, ठाणेकरवाडी, घोडबंदर रोड या भागात पाणी भरलं होतं। काही ठिकाणी वाहतूक कोंडी तर झालीच, परंतु गणेश भक्त जे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले होते त्यांची घोर निराशा या पावसामुळे झाली।
माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला तिच्या घरातच चाकूने वार केल्याची घटना रविवारी ठाण्यात घडली। या तरुणीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी हल्लेखोर विनय साळवे याला अटक केली असून आरोपीने या तरुणीला नुकतीच धमकी दिल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। नालासोपारा येथे राहणारा विनय खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो। ठाण्यातील सावरकरनगर येथे राहणाऱ्या 16 वर्षाच्या तरुणीवर त्याचं एकतर्फी प्रेम होतं। साळवे आणि या तरुणीचे कुटुंब कोकणातील वैभववाडी येथे एकमेकांची शेजारी असल्याने त्यांचा परिचय होता। विनयने या तरुणीला प्रेमाबाबत विचारणाही केली होती, पण तिने त्यास नकार दिला होता। हे प्रकरण पुढे वाढू नये यासाठी ही तरुणी विनयशी गेल्या वर्षभरापासून बोलत नव्हती। रविवारी संध्याकाळी 6च्या सुमारास विनय तिच्या घरी आला। तरुणीच्या वडिलांना भेटून त्याने महत्त्वाचे बोलायचे आहे अशी बतावणी केली। मात्र नुकतेच झोपून उठल्याने तुम्ही फ्रेश व्हा असं त्याने सांगितलं। तिची आई चहा करत होती। ही संधी साधत विनयने तरुणीच्या पोटात चाकू खुपसला। तिने आरडाओरडा करताच शेजारी जमा झाले आणि त्यांनी विनयला पकडले। वर्तकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती डीसीपी बाळासाहेब पाटील यांनी दिली। आज संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सावरकरनगर या भागामध्ये राहणारे एका मुलीवर चाकूने हल्ला झालेला आहे अशा स्वरूपाची बातमी होती। त्यानुसार प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यामध्ये ती मुलगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राहणारी आहे। त्यांच्याच घराशेजारी राहणारा एक मुलगा जो 8वीपासून त्या मुलीला ओळखतो आहे, तर ते एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार झालेला आहे। 1 वर्षापासून ती मुलगी त्याच्याशी बोलत नाही आहे, तरीसुद्धा तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करतो, भेटण्याचा प्रयत्न करतो। आता गणपतीमध्ये मुलगी आपल्या कुटुंबियासमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली होती। त्यावेळेस त्या मुलाशी त्याची भेट झालेली होती। त्या दरम्यानही त्या मुलाने त्या मुलीला धमकी दिली होती की मी तुला सोडणार नाही। दुर्दैवाने ही गोष्ट तिने आई वडिलांशी शेअर केली नाही, ती कुणालाही सांगितली नाही। आज दुपारी तो मुलगा जो सध्या नालासोपारा या ठिकाणी राहतो तो मुलीच्या घरी आला। मुलीच्या घरच्या आई वडिलांची त्याची ओळख असल्यामुळे आई वडिलांनी त्याला त्या ठिकाणी घरामध्ये घेतलं आणि वडील बाथरूमला गेले असताना त्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या एका पिशवीमधून आणलेला चाकू हा त्या मुलीच्या पोटामध्ये मारलेला आहे। सध्या मुलगी कौशल्य हॉस्पिटल नौपाडा या ठिकाणी उपचार घेत आहे। सध्या ती अंडर ऑब्झर्वेशन आहे। मुलगा आणि त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेलं हत्यार हे हस्तगत केलेलं आहे। मुलगा सुद्धा अटक करण्यात आलेला आहे। हे गणेशा हे गुरु, हे परमेशा हे सद्गुरु, हे गणेशा हे गुरु, हे परमेशा हे सद्गुरु, भवभयाचा ठाव हरण्या, भवभयाचा ठाव हरण्या, दे आम्हासी
गणेशा हे गुरु हे परमेशा हे सद्गुरु हे गणेशा हे गुरु हे परमेशा हे सद्गुरु। अखंड कृपा आम्हावरी व्रत वैकल्य ते मनी साठे। अखंड कृपा आम्हावरी व्रत वैकल्य ते। आपला काही सूचना व तक्रार असल्यास आमचा पत्ता लक्ष्मण कनोजिया, ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, शिवशक्ती अपार्टमेंट जवळ, चंदनवाडी, ठाणे। तर उद्या भेटूया याच ठिकाणी याच वेळी। धन्यवाद।